नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी फोनवर चित्रासोबत बोलत असते आणि फोनवर चित्रासोबत बोलत असताना इकडे ती म्हणत असते, कळते ग मला चित्रा, हे बघ मी तोच प्रयत्न करते फंड जमा करण्यासाठी, मी प्रयत्न करते. तेव्हा चित्राचा तिकडून आवाज येतो आणि चित्रा म्हणत असते, अहो ताई, असं काय करताय, आपलं फंडिंगचेच काम झालंय ऑलरेडी, आपल्या अकाउंटमध्ये इथे 5 लाख रुपये जमा सुद्धा झालेले आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय सांगतेस, मी तर कोणाकडूनही फंड घेतलेला नाहीये किंवा कोणी दिलेला सुद्धा नाहीये आणि मी तोच प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा हे कसं शक्य आहे, असा नंदिनी विचार करते. तेवढ्यातच आता शारदा तिथे येते आणि मोबाईल दाखवते आणि म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सब शक्य झालेलं आहे. तेवढ्यातच नंदिनी चित्राला म्हणते, थांब चित्रा, मी जरा ना तुला थोड्या वेळाने फोन करते. असं म्हणून ती आता फोन ठेवते. तेव्हा ती आता इकडे तो व्हिडिओ पाहते, ज्या व्हिडिओमध्ये इथे जो काही आपला जीवा आहे त्या जीवाने इथे त्याच्या फॅन फॉलोवर्सला कशा पद्धतीने इकडे कन्व्हिन्स केलं आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये याने असं स्पष्टपणे म्हटलेलं असतं की हे बघा, तुम्ही आतापर्यंत मला आणि त्याचबरोबर नंदिनीला भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की इथे माझी बायको ती म्हणजेच की नंदिनी इथे एक काम करते, म्हणजे ती इथे आनंद निवास चालवते आणि ती आनंद निवास चालवत असताना तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की ती फंडिंगसाठी कोणीतरी शोधत आहे. त्यामुळे तुम्ही माझे 50,000 फॉलोवर्स आहेत, तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे की फक्त आणि फक्त तुम्ही प्रत्येकानी 10 रुपये मी दिलेल्या त्या नंबरवर सेंड करायचे आहेत किंवा त्या स्कॅनरवर सेंड करायचे आहेत. आपण असे अव्याढव्य पैसे खर्च करतो, फक्त फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून तुम्ही प्रत्येकजण 10 रुपये देऊ शकता. आता हे सगळं तिने ऐकल्यानंतर इकडे शारदा म्हणत असतेस, का नंदिनी, तू काय होते ते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अगं, त्या पोराला 19 दिवस झाले. त्या 19 दिवसांमध्ये जवळपास त्याने 50,000 लोकांचं मन जिंकलं आहे. तो तिथे गार्डनमध्ये राहतोय. त्याचबरोबर तुझं मन जिंकण्यासाठी तो किती आणि काय काय प्रयत्न करतोय, ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का नंदिनी? म्हणजे तो फक्त आणि फक्त त्याच्या बायकोच मन जिंकू शकला नाही, हे मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे. बघ नंदिनी, असं आता शारदा नंदिनीला बोललेली असते आणि तेव्हा नंदिनी फक्त ऐकूनच घेत असते, कारण आज जीवामुळे तुझा आनंद निवासचा जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह झालेला आहे, हे शारदाकडून नंदिनीला समजलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थची खूप महत्वाची इम्पॉर्टंट अशी मीटिंग सुरू असते, जे प्रोजेक्टला येथे सिक्सर असं नाव दिलेलं असतं, कारण त्यामध्ये 6 अशा गोष्टी फॅसिलिटीज अवेलेबल असतात. त्यामुळे आणि ही मीटिंग सुरू असताना काव्या तिथे आलेली असते. आता काव्याच्या हातामध्ये लंच बॉक्स असतो आणि तो टिफिन जो आहे तो ती पार्थसाठी घेऊन आलेली असते. आता दूरच उभा राहिलेली असते आणि ह्यांच सगळं बोलणं ऐकत असते. तिला माहिती ही खूप जास्त इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तरी सुद्धा तिला हा टिफिन जो आहे तो पार्थला द्यायचा असतो, कारण पार्थ जो आहे तो टिफिन घरी विसरून आलेला असतो. तेव्हा खानाखुना करत असते, जेणेकरून पार्थचं लक्ष तिच्यापर्यंत जाईल. त्याचबरोबर पार्थ तो टिफिन पाहेल आणि त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण सरते शेवटी काय, तर पार्थचं लक्ष काही केल्या त्या तिच्याकडे जात नाही. त्यामुळे काव्यामध्ये जाते आणि काव्यामध्ये गेल्यानंतर पार्थला म्हणत असते, अहो पार्थ, असं काय करताय, तुम्ही टिफिन घरीच विसरून आलात, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करते त्यासाठी. तेव्हा रम्यामध्येच म्हणत असते, अगं काय चालले, एवढी महत्वाची इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे आमची आणि अशी मध्येच त्या मीटिंगमध्ये आलेली आहेस, साध्या मॅनर्स नाहीयेत का तुला? तू तर IAS होणार आहेस, IAS ची एक्झाम देणार आहेस आणि ह्या साध्या बेसिक गोष्टी तुला माहिती नसाव्यात का? तेव्हा लगेच एक क्लायंट म्हणत असतात,
काव्या काय काय ऐकतोय आम्ही हे म्हणजे तुम्ही IAS ची तयारी करताय IAS ची एक्झामची तयारी करताय तेव्हा काव्या म्हणत असते हो सर मी त्याची तयारी करत आहे तेव्हा काव्या म्हणते खरं तर मी अशी मध्येच तुम्हाला सगळ्यांना येऊन डिस्टर्ब केलं बर का त्याकरिता अगदी मनापासून सॉरी त्याचं काय झालं ना देशमुख इथे टिफिन घरी विसरून आले होते त्यामुळे तो देणं गरजेचं होतं म्हणून मी आले देशमुख तुमचा टिफिन तेव्हा पार्थ म्हणत असतो ठेवा इथे आणि थक्यू तेव्हा काव्या म्हणत असते ठीक आहे पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही बसून घ्या ना तेव्हा काव्या तिथून निघून जात असते निघून जात असताना आता पुन्हा ह्या लोकांचं जे काही मीटिंग बद्दल डिस्कशन सुरू असत ते सुरू झालेलं असतं आणि तेव्हा ते म्हणत असतात हे बघा तुम्ही जो काही आम्हाला प्रोजेक्ट दाखवलेला आहे तो उत्तमच आहे आम्ही त्यात नाव ठेवत नाहीत पण तुम्ही आता टॉप आर्किटेक्ट पैकी एक आहात म्हणजे तुम्ही रोल मॉडेल आहात तर आमचं म्हणणं काय आहे यामध्ये काहीतरी युनिक असं असायला हवं मान्य आहे तुम्ही प्लेग्राऊंड दिले देवघर दिले मास्टर बेडरूम दिली त्याचबरोबर ऑफिससाठी जागा दिली त्याचबरोबर बाहेर ग्राउंड दिले टेरेस गार्डन दिले ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही दिलेल्या आहेत पण यामध्ये काहीतरी वेगळं मला हवंय तेव्हा लगेच काव्या म्हणत असते तुमच्या ह्या प्रोजेक्टला मी पूर्ण करू शकते म्हणजे त्याचं काय आहे ना पार्थ देशमुखांच्या आयुष्याला आणि तुमच्या ह्या प्रोजेक्टला मी नक्की पूर्ण करू शकते त्यावर लगेच रम्या उठून उभी राहते आणि म्हणत असते काय चाललंय तुला काय हा सगळा खेळ वाटतोय का तुला हा सगळा भातुकलीचा खेळ वाटतोय हे बघ इथे इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे एका प्रोजेक्टवर डिस्कशन सुरू आहे त्यामुळे तू उगाच मध्ये बोलू नकोस तेव्हा लगेच आता पार्थ रम्याला शांत करतो आणि म्हणत असतो एक मिनिट रम्या प्लीज सीट डाऊन तर तुम्ही कसं पूर्ण करणार आहात काव्या ह्या प्रोजेक्टला असं म्हटल्यानंतर तो पुन्हा काव्याकडे बघतो आणि म्हणत असतो बोला ना काव्या पार्थ देशमुख असं बोलल्यानंतर आपली काव्या मात्र हवेतच उडत असते कारण चक्क तिच्या नावापुढे आज सर्वांसमोर पार्थने स्वतःच नाव लावलेलं असतं त्याचमुळे तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीला आता जीवाबद्दल थोडीशी दया येत असते बरं का यायला तर पाहिजेच खरंच नंदिनीचं तर थोड चुकतंच आहे बरं का प्रेक्षकांनो तिने ताणलेलं तर आहेच पण आता बघा ना पोह्यात मीठ नव्हतं तेच आणि पोहे जीवाला अगोदर खायला दिले होते आणि त्यानंतर जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींची उपरती होते तेव्हा मात्र ती त्या पोह्यामध्ये मीठ टाकून आणते आणि त्या पोह्यामध्ये मीठ टाकून आणल्यानंतर इथे आता ती जे काही ते पोहे आहेत ते जीवासमोर घेऊन येते आणि म्हणत असते जीवा खरं तर सॉरी बर का मगाशी मी तुम्हाला तसे मीठ न घातलेलेच पोहे दिले म्हणजे त्याचं काय झालं ना मला थोडंसं टेन्शन होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा जीवा म्हणत असतो आहा हा खरंच नंदिनी काय सांगू तुला एकतर त्या सुदामाचे पोहे आणि त्यानंतर आता हे सेकंडलाच नंदिनीचे पोहे माझं तर मन असं भरून गेलंय बघ मला तर फारच आनंद झालाय ह्या सगळ्या गोष्टींचा आणि ह्या सगळ्या काही पोहे खाल्ल्यामुळे तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते खरं तर जीवा मला तुम्हाला थक्यू सुद्धा म्हणायचं होतं तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात आनंद निवाससाठी तेव्हा तो म्हणत असतो अगं असं काय करतेस तेव्हा नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का म्हणजे तुम्ही एक गोष्ट आणखी माझ्यासाठी कराल का तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो अगं म्हणतेस काय सांग ना काय करायचं तर लगेचच करतो तेव्हा नंदिनी म्हणत असते जीवा असं काय करताय अगोदर ऐकून तरी घ्या ना काय करायचं आहे तर तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो हा बोल काय करायचं आहे म्हणजे नंदिनी म्हणत असते आपल्या इथे म्हणजे आनंद निवासमध्ये चित्र आहे ना तिचं कन्यादान करायचं आहे तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो काय तुला वाटतं माझ्यासोबत कन्यादान करावं हो म्हणजे तिची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी तिचं कन्यादान करावं म्हणून तेव्हा जीवा म्हणत असतो काय अगं विचारतेस काय मी करायला तयार आहे असं म्हणून तो पोह्याची डिशची आहे ना ती डिश पोह्याची नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा उडतच उड्या मारतच इकडे गुड्डूकडे जातो आणि गुड्डूकडे गेल्यानंतर
तो पाण्याचा पाईप हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, अरे गुड्डू, अरे गुड्डू. तेव्हा नंदिनी त्याला आडवते, म्हणत असते, अहो जीवा, काय करताय, जरा सावकाश, जरा सावकाश. पण जीवा तर काय आपला हवेतच उडत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता काव्याने सांगितलेलं असतं की मी या प्रोजेक्टला पूर्ण करू शकते आणि मी ह्या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी काय करणार आहे असं पार्थ विचारत असतो. म्हणजे तुमच्याकडे नेमक्या काय आयडिया आहेत असं काव्या विचारत असते. आता तर काव्या म्हणत असते, खरं तर तुम्ही इथे या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या आयडिया दिलेल्या आहेत. म्हणजे देवघर आहे, हॉल मोठा आहे, त्याचबरोबर गार्डन आहे, प्लेग्राऊंड आहे, त्याचबरोबर इकडे टेरेस गार्डन आहे आणि त्याचबरोबर इकडे बॅच काही अशा पार्टी वगैरे करण्यासाठी. पण तुम्ही वेगवेगळे सेक्शन बनवलेत. म्हणजे तुमचं ह्या प्रोजेक्टचं कौतुक आहेच. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ह्या घरामध्ये, त्या घरात जी स्त्री राबते त्या स्त्रीसाठी एखादी अशी स्पेसिफिक जागा पाहिजे. म्हणजे बघा ना, त्या घरातल्या स्त्रीला एखादी तिच्यासाठी एक सुंदर अशी खोली देव. म्हणजे त्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग विविधतेने नटलेले आणि एकत्र आल्यानंतर जसा त्याचा इंद्रधनुष्य बनतो तसं आपण ह्या प्रोजेक्टला नक्कीच इंद्रधनुष्य असं नाव देऊ शकतो असं काव्या बोलत असते. आणि तेव्हा इंद्रधनुष्य हे नाव सुद्धा सर्वांना फारच आवडलेलं असतं. तर आता पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहतो आणि लगेचच म्हणत असतो, डन झालं. म्हणजे ह्या प्रोजेक्टला आपण इंद्रधनुष्य हेच नाव देऊयात. इकडे सगळे क्लायंट काव्याचे भरभरून कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, बापरे, कसला हुशार आहात तुम्ही, कसल्या ब्रिलियंट आहात देव. हा लगेच काव्या म्हणत असते, हा मग बायको कोणाची आहे असं म्हटल्याबरोबर लगेच आता पार्थ म्हणत असतो, आय अग्री असं म्हटल्यावर काव्या पुन्हा त्याच्याकडे पाहते, बरं का. आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, खरंच तुम्ही खूप हुशार आहात. म्हणजे ब्रिलियंट आहात, त्याचबरोबर संवेदनशील आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, ती खरंच कौतुकास्पद आहे. आज तुमच्यामुळे हा प्रोजेक्ट मार्गी लागला. त्याचबरोबर इंद्रधनुष्य हे नाव सुद्धा अप्रतिम आहे असं म्हणून काव्याचं भरभरून कौतुक होत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, मानिनी सकाळी सकाळीच देवासमोर हात जोडून उभी असते. कारण तिला आज जीवाची फार आठवण येत असते. म्हणत असते, माझं एक बाळ कुठे असेल, काय करत असेल, त्याची मला फार आठवण येते. तो बरा तर असेल ना, मी त्याला फोन सुद्धा करत नाहीये. तेव्हा तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव, आनंदात ठेव. तेव्हा लगेच जीवा पाठीमागून तथास्तू असं म्हणत असतो. आणि तेव्हा मानिनी पाठीमागून वळून पाहते तर तिला आता जीवा आलेला दिसतो. तेव्हा मानिनीला फारच आनंद होतो. आता हा जो काही नटखट जीवा आहे तो मात्र मानिनीला लगेचच उचलून घेतो आणि मानिनी म्हणत असते, अरे कार्ट्या, काय करतोयस, काय करतोयस, म्हातारीला मारशील, सोड 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 सोड. तेव्हा मात्र इकडे जीवा अजिबात ऐकत नाही, मानिनीला उचलून घेतो आणि म्हणत असतो, चल ये आता असं म्हणून तो तिला सोफ्यावर बसवतो. आणि सोफ्यावर बसवल्यानंतर लगेचच मानिनी म्हणत असते, अरे तू खरंच आला आहेस, कसा आहेस जीवा, तू बरा आहेस ना. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी अगदी ओके आहे, ठीक आहे, सगळं काही ठीक आहे. पण तू इथे बस बरं, अगोदर मला काय करायचंय ते तू एकदा बघ तरी. तेव्हा लगेच आता इकडे जो जीवा आहे ना तो मानिनीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि म्हणत असतो, आज मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचंय, आज मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचं आहे, तुझ्याकडे लाड करून घ्यायचे आहेत असं जीवा म्हणत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे हे बघ, मला तुझी फार आठवण येते रे जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं तर जीवाची भाषा तो गुड्डू स्टाईल मध्ये बोलत असतो, बरं का. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे तुझं हे काय चाललेलं आहे, म्हणजे मी पाहते तू आत्ता जे काही बोलतोयस ना ते खरंच खूप वेगळी भाषा आहे आणि कुठून शिकलायस तू. तेव्हा जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना आई, तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे ही खरं तर माझ्या सासरे बुवांचीच कमाल आहे बरं का. म्हणजे बघ ना, इथे त्यांच्या सिक्युरिटी आहे,
त्या सेक्युरिटी बरोबर. खरं तर त्यांनी ना त्या गार्डला मला असं सांगितलं होतं की ह्या जीवाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, तिथे राहू द्यायचं नाही. बरोबर, पण तुला सांगू, मी त्याच्यासोबतच मैत्री केली. तेव्हा मानिनी म्हणत असते, मैत्री केलीस तर केलीस, पण त्याची भाषा सुद्धा, तू त्या भाषेशी सुद्धा मैत्री केलीस. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, अगं मग हो, कोण आहे मी? त्याचा मस्त असा तांबडा पांढरा रस्सा आम्ही पितो आणि त्याचबरोबर असा मस्त ताव मारतो. पण तुला गोष्ट सांगू का, फार मजा येते बघ, फार मजा येते. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण जीवा, तुला एक गोष्ट सांगू का रे, तुला असं उघड्यावर आंघोळ करावी लागते, बाहेर राहावं लागतं, त्या रिक्षामध्ये ताटल्यासारखं अवघडल्यासारखं झोपावं लागतं. हे सगळं पाहून मला फार त्रास होतो रे. असं तुला वाटत असेल मी तुला फोन करत नाही, पण मी तुला फोन का करत नाही तर मला तुला वीक नाही होऊ द्यायचे. बघ ना, 19 दिवस पूर्ण झालेले आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू, 19 दिवस पूर्ण झालेले आहेत, पण आता उगाचच हे पुष्पावाले अश्रू आणू नकोस बर का. तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे बाबा, मी पुष्पावाले अश्रू वगैरे अजिबात आणत नाही, पण तुला सांगू का, तुझं सगळं कसं चाललंय, काय चाललंय. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता मी जे काही काम हातामध्ये घेतले ते तर मला पूर्ण करायचंच आहे ना, मग ते पूर्ण केल्याशिवाय मी कसं काय शांत बसणार आहे बघ. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो रे बाळा, ते तर सगळं काही खरंय, पण देशमुखाचा मुलगा असा बाहेर उघड्यावर आंघोळ करतोय, बाहेर राहतोय, हे जर सर्वांना समजलं तर काय होणार आहे. आणि त्याचबरोबर तुझे हाल जे होतात ना, ते सुद्धा मला नाही रे पाहवत. वा मानिनी रडते. तर आता जीवा म्हणत असतो, नाही, अजिबात रडायचं नाहीये आणि सगळं काही ठीक होणार आहे लवकरच. आता तुझ्या सुनेला सुद्धा तुझ्याकडे आणायचं आहे ना. तेव्हा मानिनी त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित पाहते, तर त्याच्या चेहऱ्यावर लाल लाल असे डाग झालेले असतात. तेव्हा मानिनी म्हणते, एक मिनिट जीवा, तुला कसली तरी ॲलर्जी झाली का, काय झाले आहे तुझ्या चेहऱ्यावरती, दाखव दाखव, हे बघ, इथे आहे, इथे पण आहे, काय हे कसं लाल झालं, हे सगळं तुला ॲलर्जी काहीतरी, काय झालंय जीवा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं काही नाही, मी बाहेर लॉनमध्ये वगैरे झोपतो ना, तर मच्छर चावले असतील, बाकी काही नाहीये. तेव्हा मानिनी म्हणते, जीवा खोट बोलू नकोस, सांग खरं खरं सांग, तुला कसली तरी ॲलर्जी झालीये. जीवा, एवढे लाल डाग कसे झाले आहेत जीवा, तू खोट बोलतोयस. जीवा, बघू जरा मला नीट, असं म्हणून मानिनी त्याचा पूर्ण चेहरा निरीक्षण करत असते. तेव्हा बऱ्याच ठिकाणी लाल लाल असे डाग असतात. तेव्हा जीवा मात्र काही सांगत नाही. तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते, जीवा, सांगणार आहेस की नाही, स्पष्टपणे सांग बर का, नाही तर हे बघ, मी नंदिनीला कॉल करेल आणि नंदिनीला विचारेल की काय झालं म्हणून. आता जीवा आपला घाबरलेला असतो. जर मानिनीने खरंच नंदिनीला फोन केला तर मग मात्र इथे त्या दिवशी जे काही झालेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी इथे समजतील, त्या सगळ्या गोष्टी इथे पुढे यायला नको, असं जीवाला वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण आता इकडे काव्याने एवढं इंद्रधनुष्य प्रोजेक्ट इथे आणलेलं आहे, त्याचबरोबर एवढे त्या प्रोजेक्टला 4 चांद लावलेत म्हणून पार्थ तर आता थोडासा तर खुश असेलच ना. आता बहुतेक मला असं वाटते की काव्याने ना कॉफी बनवलेली असावी, जो की पार्थ पीत आहे, आणि तेव्हा काव्या जी आहे ना, तीत याच्या बाजूला येऊन बसलेली आहे. आता काव्याचा मस्का लावणे इथे सुरू आहे बरं का पार्थला, कारण ती म्हणत असते, देशमुख ऐका ना. तेव्हा तो म्हणत असतो, हा काय बोला ना. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, माझी IAS ची एक्झाम आहे आणि त्याचं सेंटर सुद्धा आलेलं आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांनो, ते सेंटर जे आहे ना, ते त्यांच्या राहत्या ठिकाणापासून थोडंच लांब असावं. आणि त्यामुळे काव्या म्हणते की तुम्ही मला प्लीज सोडवायला याल ना, म्हणजे जर तुम्ही मला सोडवायला आलात ना, तर ते अंतर खूप मोठं आहे, आणि तुम्ही मला सोडवायला जर आलात ना, तर त्या अंतरामध्ये मला तुम्हाला माझ्यासोबतच्या त्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात, मला माझं मन हलकं करायचं, मला
तुम्हाला पुन्हा मिळवायचे याल ना देशमुख. तुम्ही मला सोडवायला आपल्यातले गैरसमज मला दूर करायचेत. त्या अंतरामध्ये असं इकडे आता काव्या बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की चित्राचं कन्यादान करण्यासाठी नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा सज्ज झालेले असतात. नंदिनी आणि जीवा सज्ज झाल्यानंतर ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी दोघेजण जातात. आता त्या ठिकाणी दोघेही जण जातात आणि इकडे नंदिनी आणीत याचबरोबर जीवा हे दोघेही जण चित्राचं कन्यादान करत असतात. आता जीवा म्हणत असतो तर आता चित्रा म्हणत असते, जीवा आणि नंदिनी सारखं आपलंही नातं छान फुलेल बर का. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, ह्या लग्नाच्या नात्यामध्ये आपले दोन जोडीदार असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरे म्हणजे गैरसमज. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता जीवाकडे पाहतच असते. तर जीवाने हे सुंदर असं उत्तर देऊन सर्वांचे मन मात्र जिंकलेली असतात. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.